नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र नर्सिंग ऑफिसर्स या युट्यूब चॅनलमध्ये आणि टार्गेट सीएचओ सिरीजमध्ये आपलं स्वागत आहे. आपण टार्गेट सिरीजमध्ये काय बघतोय, आपलं मेनली फोकस असणार आहे कम्युनिटी हेल्थ ऑफिसर जे वेकेन्सी आहे आपलं महाराष्ट्रामधले, त्याच्यावरती काय मेन फोकस असणार आहे. हे काय अ स्टेप टुवर्ड सक्सेस, आपण सक्सेसकडे चालणार आहोत. चला, हे काय नॅशनल हेल्थ मिशन अंडरमध्ये कम्युनिटी हेल्थ ऑफिसर ही पोस्ट येणार आहे. या सिरीजमध्ये आपण जे मोस्ट एक्सपेक्टेड एमसीक्यू आहे, म्हणजे जे अपकमिंग सीएचओ महाराष्ट्रासाठी येऊ शकतात, जसे मेन टॉपिक असो, सब्जेक्ट असो, जे आपण सगळी कव्हर करणार आहे. सोबत कोण आहे? मी आणि माझ्या सोबत आहे अमोल सर. ओके, चला, आज एपिसोड नंबर किती मध्ये आलो आपण? हे आहे एपिसोड नंबर 14. ज्यांनी पण पहिल्यांदा बघत आहे त्यांनी 1 ते 14 पर्यंत असे सिरियल वाईज बघायचं आहे. त्याच्यासोबत तुम्हाला बनवायचं आहे शॉर्ट नोट्स. हे कंपल्सरी बरं का. ज्यांनी पण व्हिडिओ बघत आहे त्यांनी शॉर्ट नोट्स बनवायचं आहे. काय प्रत्येक वेळी तुम्हाला एक कॉन्सेप्ट नाही कळला बाबा, प्रत्येक वेळी तुम्ही व्हिडिओ बघणार आहे का? नाही. मग त्यावेळी काय तुम्हाला शॉर्ट नोट्स बनवलं तर तुम्हाला एकदम इझी होणार आहे. फक्त काय एक्झामचा अगोदर तुम्हाला फक्त एकदा रिव्हिजन टाकलं की सगळं होऊन जाते. ओके, चला, आपण ही काय कम्प्लिटली मराठीमध्ये असणार आहे ही सिरीज. ओके, चला, आपण सुरुवात करूया एपिसोड नंबर 14 ची. त्याच्या अगोदर तुम्हाला काय करायचं आहे? त्याच्या अगोदर तुम्हाला करायचं आहे व्हिडिओला लाईक आणि कॉमेंटमध्ये फीडबॅक द्यायचा आहे. काय वाटतंय बाबा तुम्हाला हा सिरीज बद्दल, एकदम फायदेशीर आहे का नाही? आणि अजून काही क्वेरी वगैरे असेल तर तुम्ही आम्हाला विचारू शकता. आणि जे तुमचं मित्रमैत्रिणी आहे सीएचओ साठी तयारी करताय किंवा डीएमईआर डीएस साठी तयारी करत असेल तर त्यांना काय करा, ही आपलं जे चॅनल आहे महाराष्ट्र नर्सिंग ऑफिसर्स, ही चॅनल तुम्ही त्यांना रेफर करू शकता. आणि त्याच्यासोबत सबस्क्राईब करा. त्याच्यासोबत ही काय बेल आयकॉन दाबायला विसरू नका. युट्यूब, व्हॉट्सअप, टेलिग्राम, इंस्टाग्राम ही सगळीकडे आपण अवेलेबल आहे, तुम्ही फायदा घेऊ शकता. ओके, चला, मग आपण काय करूया, सुरुवात करूया एपिसोड नंबर 14 ची. बघा, याच्यामध्ये आपण काय करणार आहे, जास्त म्हणजे मॅक्झिमम क्वेश्चन घ्यायचे प्रयत्न चालू आहे आपलं. आणि त्याच्यासोबत जे इम्पॉर्टंट टॉपिक होतं, खूप जणांचं हे होतं की सगळ्यांनी मेसेज करताय की सर एनएचएम प्रोग्राम. बघा, ह्याच्यामध्ये आपण मॅक्झिमम एनएचएम प्रोग्राम कव्हर करत आहोत. ओके, चला, मग आपण सुरुवात करूया पहिली क्वेश्चनची. पहिली क्वेश्चन काय म्हणते बघूया. सुलिव्हान इंडेक्स ही काय इंडेक्स आहे, हे काय म्हणताय? लाईफ एक्सपेक्टन्सी फ्री ऑफ डिसीज, डिसेबिलिटी, ॲडजस्ट लाईफ इयर, लाईफ एक्सपेक्टन्सी फ्री ऑफ डिसेबिलिटी. चौथा ऑप्शन आहे नंबर ऑफ इयर्स लॉस्ट ड्यू टू डिसेबिलिटी. बघा, सुलिव्हान काय एक इंडेक्स आहे, त्याच्यामध्ये आपण काय काय बघायचं आपण थोडी डिस्कस करूया. बघा, सुलिव्हान इंडेक्स मध्ये काय काय येते. सुलिव्हान इंडेक्स, त्याला आपण अजून एक नाव म्हणतोय. कुठले? डीएलएफ आयपीएल नाही, कुठले? DFLE. डीएलएफ नाही बरं का, DFLE. DFLE म्हणजे काय? डिसएबिलिटी फ्री लाईफ. फ्री आहे बरं का, आय फ्री लाईफ, वाय म्हणजे काय? इयर. ठीक आहे. डिसेबिलिटी म्हणजे काय? इनएबिलिटी टू परफॉर्म. डिसेबिलिटी म्हणजे काय? इनएबिलिटी टू परफॉर्म डेली जे आपलं नॉर्मली काम आहे, डेली लिव्हिंग वर्क आहे किंवा नॉर्मल काय म्हणू शकतो आपण परफॉर्मन्स आहे, जे आपण करू शकत नाही, त्याला आपण काय म्हणतो? डिसेबिलिटी काय? इनएबिलिटी टू परफॉर्म करता येईना, जे आपण डेली रुटीनला करतो. ऍक्टिव्हिटी ऑफ डेली लिव्हिंगचे बरं का, डेली लिव्हिंग इन नॉर्मल रेंजमध्ये होता कामा नये, म्हणजे नॉर्मल मध्ये होत नाहीये असं म्हणायचं. म्हणजे काय? थोडी डिफिकल्टी होते, इनएबिलिटी आहे म्हणजे परफॉर्म होत नाहीये नॉर्मल रेंजमध्ये. पण नॉर्मल रेंजमध्ये एवढं लक्षात ठेवलं की हे डिसेबिलिटी झालं. त्याच्यामध्ये आपण मेनली काय करणार आहे, हे डिसेबिलिटीला आपण अजून काय म्हणू शकतो, अजून एक कुठली वर्ड आहे, स्टेट ऑफ काय? बेड रिडन पेशंटला बेड रिडन असतो बघा, त्यांना पण ही डिसेबिलिटी सारखं झालंय ना. म्हणजे त्यांचं नॉर्मली जे फंक्शन आहे, म्हणजे नॉर्मल लिव्हिंग डेलीमध्ये काहीही काम करू त्यांनी करणार आहे का? नाही. मग ह्याला आपण काय म्हणतो? डिसएबिलिटी. एवढं लक्षात आलं बघा. ह्याच्यामध्ये आपण काय करणार आहे, त्याची एक फॉर्म्युला आहे. कशाची? सुलिव्हान इंडेक्सची फॉर्म्युला तुम्हाला लक्षात ठेवायचं. हे तुम्हाला लक्षात ठेवलं की सुलिव्हान इंडेक्सचे काय? लाईफ एक्सपेक्टन्सी, किती वर्ष तुम्ही जगणार आहे. एक्सपेक्टन्सी एक मिनिट, अरे एकच मिनिट. एक्सपेक्टन्सी बरोबर होतं का? एक्सपेक्टन्सी मायनस करायचं बरं का. त्याच्यामध्ये किती? ड्युरेशन ऑफ डिसेबिलिटी. लक्षात आलं?
म्हणजे आपण किती वर्ष जगणार आहे त्याच्यामधनं काय काढायचं आहे, ड्युरेशन ऑफ डिसेबिलिटी म्हणजे काय ते काढलं तर काय, जे आपण नॉर्मली हेल्दी राहू शकतो तेवढी दिवसला आपण काय म्हणणार आहे, सुलिव्हान इंडेक्स म्हणणार आहे. म्हणजे त्याची फॉर्म्युला आहे हे, त्याच्यामध्ये दिवस आपल्याला कळणार आहे. ड्युरेशन ऑफ डिसेबिलिटी म्हणजे काय, ड्युरेशन ऑफ आपण काय म्हणू शकतो, डिसेबिलिटी म्हणजे काय म्हटलं मी, स्टेट ऑफ बेड रिटर्न पण म्हणू शकतो आपण. एवढी लक्षात ठेवा बरं का, हे काय फॉर्म्युला इम्पॉर्टंट आहे. एवढं लक्षात आलं. चला मग त्याच्यामध्ये काय म्हटलं होतं, लाईफ एक्सपेक्टन्सी फ्री ऑफ डिसीज हे होते का, नाही. डिसीज बद्दल काय म्हटलं नव्हतं ह्यांनी, डिसेबिलिटी बद्दल बोलले होते. डिसएबिलिटी हे डायरेक्टली गेलं आपलं उत्तर. आणि दुसरं काय म्हणते बघा, डिसएबिलिटी अडजस्टेड लाईफ इयर हे कशाबद्दल सांगताय ह्यांनी, DALY ते पण सांगून ठेवू का आताच. DALY म्हणजे काय, डिसएबिलिटी अडजस्टेड लाईफ इयर. बघा आताच घेऊन टाकूया परत कशाला. काय म्हटलो, DALY म्हणजे काय, डिसएबिलिटी अडजस्ट द लाईफ इयर म्हणजे ऍडजस्ट करायचं आहे लाईफ मध्ये किती वर्ष करणार आहे, जे नॉर्मल म्हणजे थोडी रिलेटिव्हच आहे, म्हणजे सेमच वाटते थोडी, पण ह्याच्यामध्ये काय, एकच मिनिट, ह्याच्यामध्ये काय करणार आहे आपल्याला, बर्डन करणार आहे कशाची, डिसीजची. हे काय, बेस्ट इंडिकेटर लक्षात ठेवा बरं का, विचारू शकतात. बेस्ट इंडिकेटर टू डिसीज बर्डन इन पॉप्युलेशन. डिसीज बर्डन इन कुठे, पॉप्युलेशन मध्ये. पॉप्युलेशन आपण ह्याच्यामध्ये काय मेजर करणार आहे, मेजर काय करणार आहे आपण, म्हणजे काय मोजायचं आपल्याला, त्याच्यामध्ये आपल्याला मोजायचं आहे इफेक्टिव्हनेस ऑफ इंटरव्हेन्शन. एवढं लक्षात आलं. त्याची फॉर्म्युला कसा असणार आहे, DALY इक्वल टू काय, YLL प्लस YLD असे ह्या प्रकारे ह्याची काय फॉर्म्युला आहे. DALY म्हणजे काय, डिसेबिलिटी अडजस्टेड लाईफ इयर म्हणजे डिसेबिलिटी किती ऍडजस्ट करतो आपल्याचे लाईफ मध्ये, याचं मिनिंग असंच आहे. आणि हे काय, YLL म्हणजे काय, YLL म्हणजे इयर ऑफ लाईफ लॉस म्हणजे काय, किती लॉस झाले, इयर ऑफ लाईफ लॉस ड्यू टू कशामुळे, ड्यू टू प्रीमेचर डेथमुळे. आणि दुसरं काय, YLD त्याचं मिनिंग काय, सेम आहे, इयर ऑफ लाईफ लॉस्ड ड्यू टू कशामुळे, ड्यू टू डिसएबिलिटीमुळे. एवढं लक्षात आलं. ही आहे काय, ही DALY डिसेबिलिटी ऍडजस्ट लाईफ इयर. मॅक्झिममली तुम्हाला काय विचारतात, फुल फॉर्मच विचारतात, तेवढं लक्षात ठेवलं तरी चालेल. ओके चला, हे काय डिसेबिलिटी हे आपण बघितलं, हे पण नसणार आहे. नंबर ऑफ इयर्स लॉस्ट ड्यू टू डिसेबिलिटी बघा, हे काय YLD आहे, YLD हे पार्ट ऑफ कशाचे, DALY चे. मग हे पण नाहीये, मग आपलं उत्तर कुठले जाणार आहे, लाईफ एक्सपेक्टन्सी फ्री ऑफ डिसेबिलिटी. डिसेबिलिटी मधनं आपण किती फ्री राहू शकतो ह्याच्यामध्ये कुठे कळणार आहे, की सुलिव्हान इंडेक्स मध्ये आपल्याला कळणार आहे. एवढं लक्षात आलं. मग आपलं उत्तर जाणार आहे तिसरे. ओके चला, आता नेक्स्ट क्वेश्चन कडे आपण वळूया. चला आता काय, सगळ्यांचा फेवरेट क्वेश्चन आले बघा. काय, when was the नॅशनल रूरल हेल्थ मिशन NRHM लॉन्च्ड इन इंडिया. NRHM कधी आलेला आहे, 2002, 2005, 2010, 2013 कधी आलेला आहे, पटकन उत्तर तुम्हाला सांगायचं आहे. चला NRHMचं एक NRHM बद्दल आपण थोडक्यात बघूया. NRHM एकच मिनिट. NRHM म्हणजे काय, नॅशनल रूरल हेल्थ मिशन. हे सगळ्यांना माहिती आहे, हे माहिती असायलाच पाहिजे. हे कधी लॉन्च झालंय, हे लॉन्च झालेलं आहे कधी, 12 एप्रिल लक्षात ठेवा, 12 एप्रिल कधी, 2005 मध्ये. 2005 लक्षात ठेवा. काय, नॅशनल रूरल हेल्थ मिशन हे लॉन्च झालेलं आहे. कोणी केले, बाय गव्हर्नमेंट ऑफ इंडिया. त्याच्यामध्ये पण कुठली, मिनिस्ट्री ऑफ हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर ही जे मिनिस्ट्री आहे त्यांनी लॉन्च केलेलं आहे. यांचा मेन उद्देश काय होता, एम काय होतं त्याच्यामध्ये करायचं होतं यांना, टू प्रोव्हाइड ॲसेसेबल म्हणजे एकदम इझिली ॲसेसेबल आणि एकदम अफोर्डेबल आणि क्वालिटी हेल्थ केअर. काय द्यायचं होतं ह्यांना, क्वालिटी हेल्थ केअर, क्वालिटी हेल्थ केअर यांना काय करायचंय, प्रोव्हाइड करायचं होतं. कोणासाठी बघा, NRHM म्हणजे काय, नॅशनल, त्याच्यामध्ये काय, रूरल आलेलं आहे. कोणासाठी, रूरल पॉप्युलेशन मध्ये. ते पण स्पेशली कुठल्या मध्ये माहितीये का, स्पेशली कुठली, जे वल्नरेबल सेक्टर मध्ये येतात. वल्नरेबल
सेक्शनमध्ये वगैरे जे लोक येतात एकदम पुअर लोक वगैरे त्यांच्यासाठी काय नॅशनल रूरल हेल्थ मिशन ही मिशन काय आणलेला होता. कधी 12 एप्रिल 2005 मध्ये होता, म्हणजे अगोदर होता. आता कशामध्ये सगळे आता मर्ज झालेला आहे. कधी बघा ह्याचं टार्गेट काय होतं NRHM चे हे पण तुम्हाला माहिती असायला पाहिजे. टार्गेट म्हणजे मेन टार्गेट काय म्हणजे कशासाठी आलं ते तर कळालं आपल्याला. बघा टार्गेटमध्ये काय IMR रिड्यूस करायचं होतं. मेन उद्देश हेच आहे. IMR MMR सगळे कमी करायचं होतं. किती बिलो किती 30 करायचं होतं. बघा हे कशाने मोजतात आपण IMR इन्फंट मोर्टॅलिटी रेट आपण बिलो 30 म्हटलो, पण किती संख्येमध्ये किती लाईव्ह बर्थ मध्ये हे मोजतो हे पण माहिती असायला पाहिजे. पर किती 1000 लाईव्ह बर्थ मध्ये बरं का हे 30 करायचं होतं. हे झालं पहिला उद्देश. आणि दुसरं कुठलं IMR झाल्यानंतर मेन कुठले असणार आहे MMR किती रिड्यूस करायचं होतं यांना हे करायचं होतं 100 बिलो किती रिड्यूस बिलो 100 हे पण 1000 असणार आहे का नाही हे 1 लाख असणार आहे बरं का. 1 लाख मदर मधलं 1 लाख लाईव्ह बर्थ मधलं एवढं लक्षात आलं. त्याच्यानंतर अजून टोटल फर्टिलिटी रेट TFR ते किती आणायचं होतं 2.1 पर्यंत आणायचं होतं. हे काय मेन टार्गेट होतं कशाचे NRHM. मला कुठं वाटते चला हे काय ही लोगो तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. एवढं लक्षात ठेवायचं आहे बघा एवढं लक्षात ठेवायचंच आहे. कारण काय त्यांनी हे बाकीचं साईडचं नाही देणार तुम्हाला. नॅशनल रूरल हेल्थ मिशन म्हणून हे काय राष्ट्रीय ग्रामीण स्वास्थ्य मिशन कधी आले 2005 मध्ये. मग हे 2013 मध्ये काय झालं बघा 2013 मध्ये इन 2013 मध्ये काय झाले ही मर्ज झाले मर्ज इनटू NHM मध्ये नॅशनल हेल्थ मिशन मध्ये मर्ज झालंय. ह्याच्यामध्ये टोटल किती आता 2 कंपोनंट आहे 2 कंपोनंट्स आहेत. कुठली 2 कंपोनंट आहे. एक आहे NRHM हे कोणासाठी हे रुरल हेल्थसाठी हे झालं. त्याच्यानंतर कुठली NUHM नॅशनल हे काय अर्बन हेल्थसाठी असं काय केलं 2 कंपोनंट मध्ये मर्ज झालेला आहे. हे मर्जड NHM मध्ये बरं का. हे दोन्ही कंपोनंट आता NHM मध्येच येते. कुठली नॅशनल रूरल हेल्थ मिशन आणि नॅशनल अर्बन हेल्थ मिशन हे दोन्ही कशामध्ये येत आहे NHM मध्येच येतोय बरं का 2013 नंतर. एवढं लक्षात आलं. आता जे लोगो आणलं होतं ते दाखवलं का हा राईट. हे काय NRHM चं आहे हे तुम्हाला लक्षात ठेवायचं. हे तुमचा लोगो आहे म्हणजे काय हे CHO चा इम्पॉर्टंट आहे. याच्यामध्ये अंडरमध्येच तुम्ही येणार आहे नॅशनल हेल्थ मिशन मध्ये राष्ट्रीय स्वास्थ्य मिशन आहे बरं का. हे प्रोग्राम नाहीये. एवढं लक्षात आलं. मग आपलं उत्तर जाणार आहे कुठं आहे आपलं उत्तर 2002 होते का नाही 2010 होते का नाही 2013 NHM झालं नॅशनल हेल्थ मिशन. हे मर्ज झालंय ना आता मी सांगितलं बघा हे झालं त्याच्याबद्दल. मग हे NRHM कधी आले की 2005 ते पण कुठली 12 एप्रिल 2005 ला आलेलं आहे. इम्पॉर्टंट आहे लक्षात ठेवायचं आहे. ओके चला आता नेक्स्ट क्वेश्चन कडे आपण वळूया. चला काय म्हणते क्वेश्चन बघूया. नेक्स्ट व्हॉट इज द कलर ऑफ द आयरॉन. बघा काय म्हणते कलर ऑफ द आयरन अँड फोलिक ऍसिड टॅबलेटची कलर विचारते त्यांनी. गिवन टू द ॲडोलसेंट्स म्हणजे किती 10 to 19 इयर्स अंडर कुठे कशामध्ये WIFS म्हणजे काय वीकली आयरन फोलिक सप्लिमेंट. वीकली आयरॉन फोलिक सप्लिमेंट हे काय एक प्रोग्राम आहे. मी ऑलरेडी तुम्हाला म्हटलं होतं मला वाटते आपण त्रिशूलमध्ये थोडी डिस्कशन केलं कशामध्ये काय ह्याच्यामध्येच केलं WIFS म्हणजे काय वीकली आयरन फोलिक सप्लिमेंट मध्ये बरं का. ह्याचे हे फुल फॉर्म झालं. ह्याच्यामध्ये आपण काय करणार आहे ह्याचा अंडरमध्ये आपण ॲडोलसेंटला ऑलरेडी इथे म्हटलेलं आहे ह्याच्यामध्ये किती 10 ते 19 वर्ष एज किती 10 ते 19 वर्ष जे मेल असो बॉईज असो आणि गर्ल्स असो दोघांना काय देणार आहे आपण मेडिसिन देणार आहे. कुठली आयरन फोलिक ऍसिड टॅबलेट देणार आहे. ते कलर कसा असतो कलर असणार आहे कसे पिंक असणार आहे. कसा असणार आहे पिंक असणार आहे. ह्याच्यामध्ये काय असतो ह्याच्यामध्ये असणार आहे 60 mg एलिमेंटल आयरॉन त्याच्यासोबत प्लस 500 mg आहे का नाही mcg ऑफ फोलिक ऍसिड एवढी आपण काय देणार आहे मेडिसिन. याच्यामध्ये कंपोनेंट असणार आहे कशामध्ये पिंक कलर मध्ये. हे पिंक कोणासाठी देणार आहे आपण ॲडोलसेंट्स मध्ये देणार आहे जे किती वर्षामध्ये 10 to 19 इयर्स अंडर मध्ये येतं. ते पण कशा अंडर मध्ये वीकली आयरन फोलिक सप्लिमेंट ह्याच्यामध्ये आपण देणार आहे. बघा हे कधी डेली आपण देणार आहे का नाही वन्स
वन्स वीकली, वीक मध्ये एकदा आपण ही मेडिसिन देतो बरं का, वन्स वीक. एवढं लक्षात आलं. आता नेक्स्ट काय म्हटलं यांनी, रेड कलर. रेड कलर कशामध्ये देतो आपण, रेड कलर आपण देणार आहे प्रेग्नंट वुमन आणि लॅक्टेटिंग मदरमध्ये. प्रेग्नंट आणि लॅक्टेटिंग मदरमध्ये, लॅक्टेटिंग मदरमध्ये आपण देतो. कुठली, ही रेड. सॉरी ब्ल्यू कडे गेलं का, ही रेड. आणि ब्ल्यू कशामध्ये देणार आहे, ब्ल्यू आपण इथे लिहितो बरं का, ब्ल्यू आपण चिल्ड्रन मध्ये देतो बरं का, चिल्ड्रन मध्ये 6 to 10 इयर पर्यंत. आणि हे नेक्स्ट काय म्हटलेलं आहे ह्यांनी, येलो वगैरे म्हटलेलं आहे. हे काय सिरप आहे, सिरप वगैरे कशामध्ये देतो आपण, सिरप आपण 6 to 59 मंथ पर्यंत देतो. मी तुम्हाला लास्ट टाइम म्हटलं होतं हे कलरचं एकदा मी तुम्हाला टेबल आणतो म्हणून. चला घ्या. हे काय, आयरन फोलिक ऍसिड टॅबलेट आणि सिरपची कलर कोडिंग आहे बघा. जे पिंक कलर आहे, पिंक कलर कशासाठी देतो आपण, ॲडोलसंटसाठी. एज किती, 10 ते 19 वर्ष. त्याच्यामध्ये बॉईज आणि गर्ल्स दोन्ही येतात. कशामध्ये, वीकली आयरन फोलिक सप्लिमेंट मध्ये. लक्षात ठेवा, इम्पॉर्टंट आहे. तुम्हाला ही सगळी तुम्हाला फॉलोअप घ्यावं लागेल आणि तुम्हाला लीड करावं लागेल. ज्यावेळी तुम्ही ही फंक्शन इम्प्लिमेंटेशन करता तुम्हाला माहिती असायला पाहिजे ना, हा बाबा तुम्ही हे काम करा, तुम्ही हे करा. सांगायला पाहिजे ना, काही चुकलं तर तुम्हाला माहिती असायला पाहिजे, हा बाबा हे तुम्ही चुकलंय, एवढं तरी आपल्याला माहिती असायला पाहिजे. हे काय, पिंक आलंय. त्याच्यामध्ये किती, 60 mg एलिमेंटल आयरन. काय असतो बघा, लक्ष देऊ नये का, किती, 60 mg असणार आहे. कशामध्ये, पिंक कलर मध्ये. हे झालं ह्याच्यामध्ये. हे काय, 500 mg फोलिक ऍसिड ह्याच्यामध्ये असतो. आणि आपण फक्त एकदा देतो, कधी, वन्स वीकली, म्हणजे आठवड्यात एकदा. आणि त्याचा नंतर असणार आहे रेड. रेड कशामध्ये देणार म्हटलो मी, रेड देणार होतो इथे म्हटलं बघा मी, रेड म्हणजे कुठे, प्रेग्नंट आणि लॅक्टेटिंग मदरमध्ये. कुठे, प्रेग्नंट वुमन आणि लॅक्टेटिंग मदरमध्ये आपण देणार आहोत. बघा सगळीकडे जे एलिमेंटल आयरन आहे ते आणि फोलिक ऍसिडचा डोज थोडी बदललेला आहे आणि फ्रिक्वेन्सी पण बदललेला आहे. लक्ष देऊन बघायचं तुम्हाला. कधी देणार आपण, प्रेग्नंट वुमन मध्ये 100 mg देणार आहात आपण. बघा काय म्हणतो मी, 100 म्हणजे काय, 100 mg आपण एलिमेंटल आयरन देणार आहे. त्याच्यासोबत 500 mg फोलिक ऍसिड असणार आहे. हे रेड कलर मध्ये झाला बरं का. पिंकचा आपण बघितलो, पिंक मध्ये किती होता, 60 + 500 mg. एवढं लक्षात ठेवलं तरी बस. आणि काय, रेड मध्ये किती, 100 mg एलिमेंटल आयरन, 500 mg फोलिक ऍसिड. हे आपण कधी देणार आहे, किती दिवस देणार आहे, हे आपण देणार आहोत डेली. म्हणजे काय, 100 दिवस आपण देणार आहोत. किती दिवस, 100 दिवस आपण देणार आहोत. एवढं लक्षात आलं. त्याच्या नंतर आलंय ब्ल्यू कलर. ब्ल्यू कलर मध्ये आपण काय देणार आहे, चिल्ड्रनला जे 6 ते 10 वर्ष आहे. आणि काय म्हणू शकतो आपण, त्याच्यापेक्षा थोडी ज्युनियर्सला आपण किती देणार आहे, ह्याच्यामध्ये 45 mg एलिमेंटल आयरन, त्याच्यासोबत 400 mg फोलिक ऍसिड. हे कसं देणार आपण, बाय वीकली, म्हणजे काय, आठवड्याला 2दा आपण हे देणार आहे, ट्वाइस अ वीक. कुठली म्हणजे कुठली मेडिसिन आहे ते, कलर कुठली, ब्ल्यू कलरचा आहे. त्याच्यानंतर काय, आयरन फोलिक ऍसिड सिरप. ही ब्राऊन कलरचं असते. हे चिल्ड्रन मध्ये आपण बच्चू मध्ये देणार आहे. किती, 6 ते 59 मंथ, म्हणजे किती, 5 वर्षपर्यंत, 5 इयर पर्यंत. ते पण सुरुवात कुठे झाले, 6 महिने ते 5 वर्षपर्यंत. याच्यामध्ये किती असणार आहे, हे सिरप आहे बरं का. 20 mg आयरन असणार आहे आणि 100 mg फोलिक ऍसिड असणार आहे पर 1 ml मध्ये. किती, पर 1 ml मध्ये. आपण कसं देणार आहे, हे बाय वीकली ट्वाइस देणार आहे. म्हणजे हे पण 2दा, फक्त किती, 1 ml देणार आहे. 1 ml दिलं की किती आला, त्याच्यामध्ये 20 mg आयरन आणि 100 mg फोलिक ऍसिड बरं का. मी थोडी टाइम घेतो ह्याच्यामध्ये कारण इम्पॉर्टंट आहे बरं का. त्याच्यानंतर काय, फाईट काय, आयरन फोलिक ऍसिड. हे काय, स्पेशल स्टेट मध्ये काही सुरू आहे. हे काय, वुमन रिप्रोडक्टिव्ह एज मध्ये आणि सम स्टेट अंडर द एनेमी. बघा काय, एनेमिया मुक्त भारत मध्ये. अरे बापरे, हे इथंच सांगितलं का तुम्हाला. ओके चला. हे काय, एनेमिया मुक्त भारत. एक क्वेश्चन मी उद्या एक आणतो बरं का. एनेमिया मुक्त भारत ते कधी कधी लॉन्च झाले वगैरे, ते उद्या आपण डिस्कस करूया. मला वाटतं ह्याच्यामध्ये असेल तर ह्याच्यामध्ये करूया, नेक्स्ट असेल तर नेक्स्ट मध्ये करूया. ओके, ह्याच्यामध्ये आपण किती देणार आहे, 60 mg एलिमेंटल आयरन आपण देणार आहे. किती देणार आहोत, 60 mg. आणि त्याच्यामध्ये काय, 500 mg फोलिक ऍसिड. हे आपण वीकली देणार आहे. हे पण किती, वीकली देणार आहे. लक्षात आलं. आपण IFA आयरन फोलिक ऍसिड टॅबलेट आणि त्याचे सिरप, त्याचं कलर कोडिंग आपण बघितलेलं आहे. एवढी तरी लक्षात ठेवायचं आहे. पिंक आणि रेड. पिंक आणि रेड. पिंक म्हणजे कुठे, 10 to 19 इयर्स. रेड म्हणजे प्रेग्नंट आणि लॅक्टेटिंग मध्ये. ब्ल्यू म्हणजे चिल्ड्रन. आणि सिरप कशामध्ये देणार आपण, 6 to 59 मंथ. हे ह्या एज मध्ये पण डिफरन्स आहे बरं का. ते आपण पुढे गेलं तर ते पण तुम्हाला मी सांगणार आहे. ओके चला. आता नेक्स्ट क्वेश्चन, आपलं उत्तर भेटलं का आपल्याला. बघा उत्तर कुठले आपलं, 10 to 19 इयर्स म्हटलेलं आहे. म्हणजे इकडे आलं. म्हणजे आपलं उत्तर कुठली, पिंक एकदम उत्तर बरोबर असणार आहे. कुठली, पिंक म्हणजे कुठली,
तिसरे उत्तर एकदम बरोबर आहे. ओके, चला आता नेक्स्ट क्वेश्चन कडे आपण जाऊया. मला वाटते हे क्वेश्चन आपण ऑलरेडी डिस्कशन केलेले. मला वाटते DHS मध्ये ही क्वेश्चन आलते बरं का. कशामध्ये? DHS मध्ये. लक्ष्य प्रोग्राम इज अ टार्गेटेड टूवर्ड्स. हे काय टार्गेट करतो म्हणजे टूवर्ड्स कशामध्ये ही टार्गेटेड आहे. टीबी एलिमिनेशन करायला मदत करतो का? इम्प्रूव्हिंग द क्वालिटी केअर इन द लेबर रूम आणि मॅटर्निटी ओटी म्हणजे जे गायनेक ओटी वगैरे असते बघा, लेबर ओटी वगैरे तिकडे मदत करतो का? मलेरिया कंट्रोलमध्ये किंवा अडोलसेंट एज्युकेशन मध्ये कशामध्ये करतो आपल्याला बघायचं आहे. बघा लक्ष्य काय आहे, लक्ष्य काय, लक्ष ठेवायचं. लक्ष्य बघा हे दोन प्रकारे लिहू शकतो आपण. एक आहे लक्ष्य, ते आपण लिहिलो, पण काही गव्हर्नमेंटमध्ये कसं लिहितात, काही मला वाटतंय DHS मध्ये कसं विचारलं होतं क्वेश्चन बघा. हे L कॅपिटल आहे, हे स्मॉल लेटर आहे आणि Q परत कॅपिटल, त्याच्यानंतर या पद्धतीने विचारतात. हे काय लक्ष्य अशा पद्धतीने पण लिहू शकतो. बघा हे पण काय तुमचं फेवरेट कुठला अंडर NH मध्येच येते बरं का. हे पण अंडर नॅशनल हेल्थ मिशन मध्ये येतो बरं का. लॉन्च कधी झाले? 2017 मध्ये. 2017 मध्ये मिनिस्ट्री ऑफ हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर यांनी स्केल करतात सगळे. ओके, त्यांचा मेन उद्देश काय होता, एम काय होता? इम्प्रूव्ह द क्वालिटी केअर. इम्प्रूव्ह क्वालिटी केअर. कुठे क्वालिटी केअर वाढवायचं यांना? इम्प्रूव्ह केअर ड्युरिंग चाइल्ड बर्थ. कुठे? ड्युरिंग चाइल्ड बर्थ. चाइल्ड बर्थ कुठे होणार आहे? झालं तर लेबरमध्ये, नाही झालं तर C सेक्शन मध्ये, म्हणजे कुठे? ओटीमध्ये. ड्युरिंग चाइल्ड बर्थ. आता सगळी इन्स्टिट्यूशनल डिलिव्हरी कंपल्सरी बरं का. घरी आपण डिलिव्हरी करता येणार नाहीये. इम्प्रूव्ह क्वालिटी केअर ड्युरिंग द चाइल्ड बर्थ. एवढं लक्षात आलं. फोकस ऑन कशावरती फोकस असणार आहे? फोकस ऑन लेबर रूम. एकदम बरोबर. लेबर रूम मध्येच होणार आहे ना नॉर्मल डिलिव्हरी. लेबर रूम, त्याच्यानंतर कुठली? ते नाही झालं तर C सेक्शन. ते कुठं होणार? मॅटर्नल ओटी. मॅटर्नल ओटी. अजून काय म्हणू शकतो? एन्शुरिंग रेस्पेक्टफुल. बघा रेस्पेक्टफुल असायला पाहिजे कुठली? आपलं मॅटर्नल केअर. मॅटर्नल केअर हे खूप महत्त्वाचं असतं बरं का आईसाठी. ठीक झालं. आणि अजून काय म्हणू शकतो? रिड्युसिंग. काय रिड्यूस करायचं आपल्याला? रिड्युसिंग मॅटर्नल MMR. अजून काय? मॅटर्नल आणि आपण इन्फंट म्हणू शकत नाही ना, 1 वर्षापर्यंत असते, आपण न्यूबर्नच म्हणू. मॅटर्नल आणि न्यूबर्न मोर्टॅलिटी आपल्याला काय करायचंय? कमी करायचं आहे. ओके, चला आता ऑप्शन मध्ये काय काय म्हटलेलं आहे? टीबी एलिमिनेशन. आपण टीबी एलिमिनेशन कशामध्ये करतो? NTEP, नॅशनल काय ट्युबरक्युलोसिस एलिमिनेशन प्रोग्राम. कुठले? एरडिकेशन नाही बरं का, एलिमिनेशन प्रोग्राम आहे. एलिमिनेशन प्रोग्राम आहे. त्याच्यामध्ये काय होतं? जे आपल्याला टीबी मुक्त भारत करायचं होतं. कधीपर्यंत? 2025 पर्यंत. आता किती दिवस राहिले? 1च महिना राहिले का? चला, हे काय टीबीचं बद्दल झालं, म्हणजे NTEP वगैरे झालं. हे काय मलेरिया कंट्रोल प्रोग्राम कशामध्ये येतो? हे तुम्ही ऑलरेडी आपण डिस्कस केलेलं आहे. कुठले? नॅशनल वेक्टर बोर्न डिसीज प्रोग्राम ह्याच्यामध्ये आपण करतो. हे काय अडोलसेंट एज्युकेशन कशामध्ये येतो? त्याच्यामध्ये 2-3 आहे. कुठली अडोलसेंट मध्ये? एक RKSK आहे, अजून एक कुठलं आहे? ते RS. एक मिनिट, कुठे गेलं? RKSK एक आहे, अजून कुठलं? ARSH म्हणजे काय? राष्ट्रीय के म्हणजे काय? किशोर. एस म्हणजे स्वास्थ्य. के म्हणजे सगळ्यांना माहिती आहे. आता के म्हणजे काय? कार्यक्रम. हे कार्यक्रम झालं, हे झालं. त्याच्यानंतर ॲडोलसेंट. R म्हणजे रिप्रोडक्टिव्ह. ॲडोलसेंट रिप्रोडक्टिव्ह. अजून काय? अँड सेक्शुअल हेल्थ. हे काय? ॲडोलसेंट एज्युकेशन मध्ये ही प्रोग्राम आहेत. कुठले? RKSK आणि ARSH बरं का. हे इम्पॉर्टंट आहे, लक्षात ठेवा. अजून कुठला राहिला? हे पण करा. म्हणजे हे होतं का लक्षबद्दल? नाही. मलेरियाबद्दल काय होतं का? नाही. टीबी नाही. मग ह्याच्यामध्ये होतं इम्प्रूव्हिंग द क्वालिटी ऑफ अ केअर इन अ लेबर रूम आणि मॅटर्निटी ओटी. एकदम बरोबर आहे का उत्तर? यस, एकदम उत्तर बरोबर असणार आहे. एवढा लक्षात आलं? ओके, चला त्याच्याबद्दल आपण थोडक्यात बघूया. अरे कुठे गेला? आणलो मी बरं का. हे काय? लक्ष बघा इथे असं पद्धतीने लिहून काय DHS मध्येच क्वेश्चन आलतं. हे काय? एक प्रोग्राम आहे. ह्याच्यामध्ये काय करणार आहे आपण? टू इम्प्रूव्ह द क्वालिटी ऑफ केअर इन अ लेबर रूम आणि मॅटर्निटी ओटी मध्ये, आणि टू रिड्यूस द प्रिव्हेंटेबल मॅटर्नल आणि न्यूबर्न मोर्टॅलिटी, मॉर्बिडिटी, स्टिल बर्थ. हे सगळे आपल्याला कमी करायचे. आणि बेनिफिट काय भेटणार आहे? एव्हरी प्रेग्नंट वुमन अँड न्यूबर्न डिलिव्हरिंग इन अ पब्लिक हेल्थ इन्स्टिट्यूशन, म्हणजे इन्स्टिट्यूशन डिलिव्हरीला थोडी प्रमोट केल्यासारखं झालं. टिल द डेट 24 फॅसिलिटीज अक्रॉस द कंट्री हॅव बीन. ठीक झालेले.
ही कधी दिलेलं मी माहित नाही, मी कुठनं उचललो हे PIP वरनं उचललो. काय हे ट्विटरमध्ये त्यांनी ट्विट केलं. हे झालं. हे लक्षात ठेवा. लोगो तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे, कारण त्याच्यावरती तुम्हाला इमेज बेस्ड क्वेश्चन येऊ शकतात. बघा हे काय टार्गेट दिलेलं सारखं आहे, हे काय लक्ष आहे, हे आई इकडे बसलेलं आणि आई पण आहे, बच्चू पण आहे. मेन कुठं मॅटर्नल आणि हे न्यूबॉर्न आपल्याला मॉर्बिडिटी मॉर्टेलिटी कुठले पण असतो स्टील बर्थ वगैरे आपल्याला प्रिव्हेंट करायचं आहे. हे काय लक्ष. एवढं लक्षात आलं. लक्षात आलंय का. लक्षात आलं असेल तर ओके. चला उत्तर तर आपल्याला भेटलेलं वाटतंय. ओके चला आता नेक्स्ट क्वेश्चनकडे आपण जाऊया. बघा काय म्हणते नेक्स्ट क्वेश्चन, काय म्हणते बघूया. तर रिवाइज्ड म्हणजे रिवाइज झालेलं आहे. नेम ऑफ द RNTCP रिवाइज्ड RNTCP TB कंट्रोल प्रोग्राम इज म्हणजे रिवाइज झालेले कुठले. NT बघा काय म्हणते नॅशनल TB एलिमिनेशन प्रोग्राम म्हणतंय. हे काय नॅशनल TB कंट्रोल मिशन नावाचं काय आहे का TB मध्ये. आणि TB मुक्त भारत अभियान रिवाइज्ड TB मिशन. बघा ह्याच्यामध्ये कुठले उत्तर बरोबर असणार आहे. म्हणजे नेमकं काय विचारलं माहिती आहे का यांनी. जे RNTC प्रोग्राम होता कधी आले. RNTC नाही RNTCP 1992 मध्ये आलते. पण ह्याचं रिनेम म्हणजे रिवाइज करून त्याचं नाव काय केलेलं आहे असं विचारते त्यांनी. बघा जे RNTCP होता RNTCP त्याचं नाव बदललेलं होता. ऑफिशियली रिनेम्ड कधी केलं तर ह्यांनी रिनेम्ड कधी केलं 2020 मध्ये. काय म्हणून केलं बाबा ह्यांनी NTEP काय नॅशनल TB म्हणजे काय एलिमिनेशन प्रोग्राम ह्या नावाने काय केलं गव्हर्नमेंटने ऑफिशियली रिनेम्ड केले. कशाची RNTCPचं. ओके आता काय आहे आता सध्याचं जे रनिंग प्रोग्राम आहे हेच आहे बरं का. कुठली RNTC म्हणतो बघा NTEP हे आपलं सुरू असणार आहे. कधी 2020 मध्ये हे रिनेम्ड केलेलं आहे. एवढं झालं. अजून काय ह्याच्याबद्दल त्याचे मेन गोल काय होतं NTEPचं त्यांच्यामध्ये करायचं होतं आपल्याला एलिमिनेट TB इन इंडिया. आता सांगा पटकन कधी बाय 2025. पटकन म्हणणार आहे काय तुम्ही 1 महिनाच राहिलंय. चला त्याच्यामध्ये अजून काय म्हटलंय यांनी नॅशनल TB एलिमिनेशन प्रोग्राम. एकदम बरोबर आहे का. यस ही एकदम बरोबर उत्तर आहे. हे 2020 मध्ये इथेच लिहिलं का 2020 मध्ये काय केलेलं आहे ही रिवाइज करून काय रिनेम केलेलं आहे. म्हणजे बाबा आता नाव RNTCP नाही आता NTEP होणार. ह्याचा मेन उद्देश काय होता 2025 पर्यंत आपल्या देशात किती TB आहे सगळं आपल्याला काय काढून फेकायचं आहे. एवढं होतं पण नाही आता अजून पण भरपूर केसेस आहे बरं का आपल्या देशात. आणि हे काय नॅशनल TB कंट्रोल. बघा मिशन नावाचं काही नाही. मिशन आणि प्रोग्राम मध्ये खूप फरक आहे. आणि हे झालं TB मुक्त भारत. असं काय बघा TB मुक्त भारत हे काय हे स्लोगन आहे प्रोग्राम नाही बरं का. स्लोगन किंवा काय म्हणू शकतो आपण कॅम्पेन आहे. हे काय TB मुक्त भारत अभियान. मला वाटतं ते ह्याच्यामध्ये आहे वाटतंय. TB मुक्त भारत इथे आहे. मी तुम्हाला दाखवतो बरं का परत एकदा. हे काय रिवाइज्ड TB मिशन असं आहे का काय नावाचं नाही. मला वाटतंय तुम्हाला TB बद्दल जेवढं प्रोग्राम मी पटकन सांगून टाकतो लिहून घ्या. TB प्रोग्राम बद्दल सुरुवात कुठनं झाली. सुरुवात झाली 1962 ला. काय NTCP काय NTCP म्हणजे काय नॅशनल TB म्हणजे काय कंट्रोल प्रोग्राम हे 1962 मधला. त्याच्यानंतर काय आलं 1992 मध्ये RNTCP आलं. RNTCP म्हणजे काय रिवाइज्ड NTCP म्हणजे काय RNTCP असं झालं. त्याच्यानंतर डॉट्स आलं कधी 1997 मध्ये. सॉरी त्याचं अगोदर एक आलंय बघा 1900 जाईन की काय झालं 1993 मध्ये काय डॉट. बघा इथे पहिलं डॉट्स लिहितो मी. डॉट्स म्हणजे काय डायरेक्ट ऑब्झर्वेशन म्हणजे डायरेक्ट आपण बघणार बाबा ह्याने घेते का नाही. ऑब्झर्वेशन ट्रीटमेंट ट्रीटमेंटच लिहितो. ट्रीटमेंट शॉर्ट कोर्स आहे. एकच शॉर्ट कोर्स आहे. त्याच्यामध्ये आपण काय करणार आहे डायरेक्ट ऑब्झर्व करणार आहे बाबा हे पेशंट गोळी घेतो का नाही TBचा. हे झालं डॉट्स. हे ट्रायलला कधी आले 1993 मध्ये काय केलं ह्यांनी स्टार्ट याचं काय पायलट स्टडी किंवा ट्रेनिंग वगैरे काय म्हणा हे काय पायलट सुरुवात केले. पण सुरू कधी झाले 1997 मध्ये स्टार्ट झाले इन इंडियामध्ये. हे काय डॉट्स बद्दल बोलतो बरं का. डॉट्स सुरू झाले एवढं हे लक्षात ठेवलं तरी चालेल. हे एवढी काय नाहीये. ओके 1997 झालं. त्याच्यानंतर एवढं झालं. त्याच्यानंतर काय आलं
2020 मध्ये आता सांगितलं तुम्हाला मी काय NTEP आलं, ऑफिशियली नाव बदललंय. त्याच्यानंतर काय अजून एक राहिलं याच्यामध्ये RNTCP झालं, सॉरी NTCP RNTCP, त्याच्यानंतर डॉट्स मध्ये पण सुरुवात कधी 1997. ओके, NTEP एवढं आलं. अजून एक राहिलं 2018 मध्ये काय आलं तर मी ऑलरेडी सांगितलेलं आहे, काय निक्षय पोषण अभियान. निक्षय पोषण अभियान त्याच्यामध्ये पैसे भेटते त्याला डायरेक्टली अकाउंटमध्ये. किती? 1000 रुपये. एवढं लक्षात आलं. ही झालं सगळं टीबी बद्दल. हे इम्पॉर्टंट आहे बरं का, याच्यामधलं विचारू शकता. हे सगळे काय NH मंटर मधलं प्रोग्राम्स आहे. लक्षात आलं. ओके, चला उत्तर भेटले ना आपल्याला. उत्तर आहे आपलं पहिलं उत्तर एकदम बरोबर असणार आहे. ही आपल्याला काय ठेवायचंय? लोगो आहे, लक्षात ठेवायचं आहे. कशाची ठेवाय? ही NTEPचा. NTEP बघा इथे लिहिलेलं आहे, नॅशनल ट्युबरक्युलोसिस एलिमिनेशन प्रोग्राम. इथं चित्र दाखवलंय माणसाचं. इथं तिरंगा आहे. TB मुक्त भारत म्हणजे इथं भारतचं नाव लिहिलेलं आहे. आणि इथे लंग्सला त्यांनी लंग्स दाखवले, म्हणजे काय पल्मनरी डिसीज मोस्ट कॉमन असते म्हणून दाखवलेलं त्याने. आणि खाली एक स्लोगन लिहिलेलं बघा, ते काय? TB हारेगा देश जितेगा. काय? TB हारेगा देश जितेगा. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. हे काय सगळी NTEPचा लोगो आहे. ओके, चला आता नेक्स्ट क्वेश्चन कडे आपण वळूया. बघा नेक्स्ट परत एकदा काय आलंय? NHM प्रोग्राम आले. तुम्हाला पटकन उत्तर द्यायचंय बाबा. ही काय कुठली प्रोग्राम आहे, कशासाठी, म्हणजे कशाला फोकस वगैरे करता तुम्हाला सांगायचंय. बघा काय एक मुलीचं नाव वाटतंय का तुम्हाला? सुमन गमन. सुमन म्हणजे काय? सुमन स्कीम फोकसेस ऑन. हे कशावरती फोकस करतो? कॅन्सर ट्रीटमेंट, मेंटल हेल्थ, फ्री डायलिसिस किंवा अजून काय प्रिव्हेंटेबल मॅटर्नल आणि न्यूबर्थ डेथ. बघा कशावरती ही काय म्हणतो मी फोकस करणार आहे. चला मग आपण काय करूया? NHM प्रोग्राम म्हणजे आपल्याला डिटेलमध्ये अभ्यास करावा लागेल. चला सुमन पटकन सांगा. यस म्हणजे काय? यस म्हणजे असणार आहे सुरक्षित. सुमन हे SU म्हणजे सुरक्षित बरं का. ए म्हणजे काय? मातृत्व किंवा मातृत्व. एस म्हणजे सॉरी ए म्हणजे आश्वासन. हे काय? आश्वासन. हे काय? योजना आहे. पटकन लक्षात ठेवा. सुमन म्हणजे काय? सुरक्षित मातृत्व आश्वासन योजना. हे काय? योजना आहे. हे कधी लॉन्च झाले तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. हे कधी लॉन्च झाले आणि ह्याचा मेन उद्देश कशासाठी आणले एवढं लक्षात ठेवलं तरी तुम्ही क्रॅक करू शकता. याच्या मधल्या तुम्ही सगळे मार्क येऊ शकता. हे झालं लॉन्च. कधी झाले? हे झाले 2019 मध्ये. कोणी करणार? हेच लोक. कोण? आपली सरकार. कुठली? मिनिस्ट्री ऑफ हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर यांनी हे काही लॉन्च केलेलं आहे. यांचा मेन उद्देश काय होता? एम काय होता? एन्श्योर झिरो प्रिव्हेंटेबल. काय होतं? झिरो प्रिव्हेंटेबल मॅटर्नल. बघा झिरो प्रिव्हेंटेबल म्हणजे एन्श्योर द झिरो प्रिव्हेंटेबल आणि मॅटर्नल न्यूबर्न डेथ. ते न्यूबर्न डेथ होऊ द्यायचं नाहीये. न्यूबर्न डेथ हे काय त्याचा मेन गोल होता. त्याच्यासोबत अजून काय होतं? अजून काय प्रोव्हाइड करत होता? अजून काय प्रोव्हाइड करायचं? हे बघा हे करायचं फ्री ANC आणि PNC केअर. ANC आणि PNC सर्व्हिसेस हे झालं. आणि फ्री डिलिव्हरी कसा पण असो. फ्री डिलिव्हरी काय म्हणू शकतो? नॉर्मल असो किंवा C सेक्शन असो, हे दोन्ही फ्रीमध्ये करायचं. अजून काय? फ्री डायग्नोसिस आणि ट्रीटमेंट. अजून काय म्हणू शकतो? फ्री ट्रान्सपोर्टेशन. हे काय लक्षात आलं तुम्हाला? GSY लक्षात आलं का? ट्रान्सपोर्टेशन हे सगळं. आणि अजून काय म्हणतो होतो मी? झिरो संपले का? इथे लिहितो बघा. त्याच्यामध्ये एकदम मेन इम्पॉर्टंट कुठला होता? झिरो डिनायल. म्हणजे काय? एक पण पेशंटला तुम्ही काय डिनायल करू शकत नाही. हा आपल्याकडे ही होत नाहीये असं सांगू शकत नाही बरं का. त्याच्यामध्ये तुम्ही काय? झिरो डिनायल पॉलिसी फॉर कोणासाठी? फॉर प्रेग्नेंट वुमन साठी आणि बच्चूसाठी पण बरं का. प्रेग्नेंट वुमन आणि कोण? न्यूबर्न साठी. हे लक्षात ठेवा. हे एकदम इम्पॉर्टंट पॉईंट आहे. ते एवढी ब्लॅक करतो मी, लक्षात ठेवा बरं का. हे काय? झिरो डिनाईल पॉलिसी फॉर द प्रेग्नेंट वुमन आणि न्यूबर्न साठी. एवढं लक्षात आलं? ओके चला. ओके हे आणलेलं बघा. हे काय? हे लोगो आहे कशाची? सुरक्षित मातृत्व. हे काय? आश्वासन योजना आहे. हे काय? सुमन. इथं आई आहे, इथं बच्चो आहे. एकदम सिंपली दाखवलेलं आहे.
याच्यामध्ये काय काय स्टँडर्ड ऑपरेशन गाईडलाईन्स वगैरे आहेत. याच्यामध्ये ॲम्ब्युलन्स सर्व्हिस भेटते तुम्हाला, मिनिमम 4 अँटीनेटल चेकअप भेटते आणि नॉर्मल डिलिव्हरी आणि सी सेक्शन डिलिव्हरी एकदम फ्रीमध्ये होतात. आणि मेडिसिन, लॅब टेस्ट फॉर द मदर फॉर द कन्सेप्शन, बघा फ्रॉम कन्सेप्शन टू 6 months आफ्टर डिलिव्हरी. कन्फ्यूज ज्यावेळीपर्यंत होते जेव्हापासून 6 months ऑफ डिलिव्हरीपर्यंत सगळी भेटते. आणि बच्चूला 1 वर्षापर्यंत. आणि प्रॉपर केअर विथ रिस्पेक्ट अँड डिग्निटी, हे इम्पॉर्टंट आहे बरं का. सुमनमध्ये हे काय प्रॉपर केअर विथ रिस्पेक्ट आणि डिग्निटी, एवढं लक्षात आलं. आणि हे काय ग्रीव्हन्स वगैरे त्यांनी टोल फ्री नंबर वगैरे दिलेले आहे. काय सुमनमध्ये किती आहे 104. हे बघा टोल फ्री नंबर पण विचारू शकतात बरं का, असं नाही आहे की तुम्हाला टोल फ्री नंबर पण विचारत नाही, विचारलेला आहे ऑलरेडी. काय सुमनबद्दल झालं. आता क्वेश्चनकडे आपण जाऊया. क्वेश्चनमध्ये काय काय म्हणते, 0 प्रिव्हेंटेबल मटर्नल आणि बघा एकदम पहिलं उत्तर काय भेटलं आपलं हेच आहे. सुमनमध्ये काय करणार आहे आपण, फोकस असणार आहे 0 प्रिव्हेंटेबल आणि प्रिव्हेंटेबल मटर्नल आणि न्यूबॉर्न डेथ असणार आहे. दुसरी काय फ्री डायलिसिस. फ्री डायलिसिस याच्यामध्ये एका सुमनमध्ये मी काय म्हटलो का, सुमनमध्ये फ्री डायलिसिस पण होतं बाबा आईला आणि बच्चूला, असं काय म्हटलो का मी नाही. डायलिसिस कशामध्ये होते, डायलिसिस कशामध्ये होते, प्रधानमंत्री एक स्कीम आहे बरं का, प्रधानमंत्री काय प्रधानमंत्री नॅशनल डायलिसिस प्रोग्राम, नॅशनल डायलिसिस बघा काय हे प्रोग्राम आहे. फक्त काय म्हणजे जे पुअर लोक वगैरे असतात, म्हणजे खूप काय म्हणू शकतो बीपीएलचे लोक वगैरे असतात, म्हणजे एकदम गरीब लोक आहेत त्यांच्यासाठी काय प्रधानमंत्री नॅशनल डायलिसिस प्रोग्राम ही आहे. हे कधी आले 2016-17 मध्ये आलेलं आहे बरं का. हे झालं. त्याच्यानंतर फ्री डायलिसिस याच्यामध्ये नाही आहे. आणि मेंटल हेल्थ बघा, मेंटल हेल्थमध्ये 2 प्रकार आहे. कुठली नॅशनल मेंटल हेल्थ प्रोग्राम एक आणि डिस्ट्रिक्ट मेंटल हेल्थ प्रोग्राम, असं 2 पद्धतीचं आहे. लक्षात आहे ना. ही जे नॅशनल मेंटल हेल्थ प्रोग्राम कधी आले 1982 मध्ये, खूप वेळा विचारलेलं क्वेश्चन आहे. नॅशनल मेंटल हेल्थ प्रोग्राम 1982 मध्ये. आणि हे कधी आले डिस्ट्रिक्टचं 1996 मध्ये आलेलं आहे. आणि कॅन्सर ट्रीटमेंट कशामध्ये येतो, याच्यामध्ये येतो का सुमनमध्ये नाही, हे येणार आहे कशामध्ये, मी ऑलरेडी तुम्हाला खूप वेळा सांगितलेलं आहे. नॅशनल कुठले येते, नॅशनल प्रोग्राम फॉर प्रिव्हेन्शन अँड कंट्रोल ऑफ कॅन्सर, कुठलं ते नॅशनल NPPCDCS असं हे प्रोग्रामचं नाव आहे. त्याच्यामध्ये पण कव्हर होतो. आणि आपलं आयुष्मान भारत काल सांगितलं बघा मी PMJAY, ह्याच्यामध्ये पण कव्हर होतो बरं का. हे कधी आले 23 सप्टेंबर 2018 मध्ये आलेलं आहे. हे पण लक्षात ठेवा बरं का. आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आहे, त्याच्यामध्ये कॅन्सर ट्रीटमेंट इन्क्लूड आहे. ते पण कसं फ्री ऑफ कॉस्ट मध्ये, एवढं लक्षात आलं. ओके, उत्तर तर आपलं ऑलरेडी भेटलेलं आहे, एकदम उत्तर बरोबर आहे पहिला. चला आता नेक्स्ट क्वेश्चनकडे आपण जाऊया. बघा काय म्हणते, हु इज द सेक्रेटरी ऑफ किंवा सेक्रेटरी ऑफ विलेज हेल्थ सॅनिटेशन अँड न्यूट्रिशन कमिटी, म्हणजे कशाची PHSN, अरे इथे लिहिलेलं आहे का, PHSNC याची सेक्रेटरी म्हणजे एकदम मेन माणूस कोण असणार आहे असं विचारते. कोण असणार आहे, सरपंच, आशा, ANM, अंगणवाडी वर्कर, असे 4 ऑप्शन तुम्हाला दिलेलं आहे. आपण कशामध्ये लास्टली डिस्कस केलेलं आहे, PHND बद्दल आपण ऑलरेडी डिस्कशन केलेलं आहे. कशाचे PHND, हे काय PHSNC, हे दोन्ही वेगळं आहे बरं का, एकच समजून घ्यायचं नाहीये. चला मग आपण काय करूया, थोडक्यात बघूया. हे कधी आले 2017 मध्ये वगैरे आले ना, ते कसं आहे तो आपण बघूया. PHNC विलेज हेल्थ सॅनिटेशन एक कमिटी आहे. VHSNC कधी आले, म्हणजे स्टार्ट कधी झाले आपल्या देशात, स्टार्ट झाले 2017 पासून. कधी 17 पासून, एवढं लक्षात आलं. त्याचा मेन ऑब्जेक्टिव्ह काय होत आहे, ते स्ट्रेंथनिंग करायचं होतं. स्ट्रेंथनिंग द कम्युनिटी, म्हणजे सगळ्यांना जोडवायचं आहे. कम्युनिटी पार्टिसिपेशन कशामध्ये, इन हेल्थ सॅनिटेशन मध्ये, हेल्थमध्ये सॅनिटेशन अजून काय झालं, सॅनिटेशन आणि न्यूट्रिशन, विलेज लेवलमध्ये. लक्षात आला, विलेज लेवलमध्ये. बघा VHNC म्हणजे काय, विलेज हेल्थ म्हणजे काय आरोग्याला, सॅनिटेशन म्हणजे थोडे क्लिनिंग बद्दल आलं, न्यूट्रिशन बद्दल, ह्याच्याबद्दल जे आपल्याला डिस्कस करायचं आहे बाबा, काय आपलं गाव कुठं चाललंय, आपण कुठं कचरा करतो आणि कशा पद्धतीने स्वच्छ ठेवायचे, हे सगळं ह्याच्यामध्ये येते. ह्याच्यामध्ये पैसे पण भेटतात. पैसे म्हणजे सगळ्यांना भेटत नाही, म्हणजे क्लिनिंग करण्यासाठी किंवा क्लोरिनेशन टाकण्यासाठी,
अजून काय म्हणू शकतो, म्हणजे जे काम करू शकतो आपण सॅनिटेशन बद्दल आणि हेल्थ बद्दल करायचं असेल तर ह्याच्यामध्ये प्रत्येक वर्षी फंड देतात. कोण? NHM. कोण? NHM. लक्षात ठेवा. हे झालं ऑब्जेक्टिव्ह. त्याच्यामध्ये अजून काही ह्याच्यामधले मेन पर्सन कोण कोण आहे ते आपण बघूया. चेअरपर्सन कोण असणार आहे? चेअरपर्सन म्हणजे काय ते झालं. चेअरपर्सन कोण असणार आहे? ते गावचे कोण? सरपंच. सरपंच काय म्हणतात तुमच्या गावात? सरपंचच म्हणतात ना? का प्रधान म्हणतात, का अध्यक्ष म्हणतात, काही गावात म्हणतात बरं का. चेअरपर्सन हे झालं सरपंच. आणि ह्याचं सेक्रेटरी किंवा सेक्रेटरी काय म्हणून असणार आहे? ही असणार आहे मेन काय करता धरता. कोण? आशाताई असणार आहे. आशाताई. आणि मेंबर कोण कोण आहे बरं का? ही अगोदर झालेलं आहे, ह्याच्यामध्ये तुमचं नाव नाही दिलेलं आहे पण तुम्ही पण असता ह्याच्यामध्ये मेंबर बरं का. CHO, ANM, अंगणवाडी हेल्थ वर्कर, हेल्पर नाही बरं का. हे झालं. आज अजून काय म्हणू शकतो? पंचायती मेंबर्स, सगळे पंचायती मेंबर्स. अजून स्कूल टीचर्स, शाळेतले शिक्षक लोक, स्कूल टीचर्स. अजून कोण? आणि कम्युनिटी रिप्रेझेंटेटिव्ह. हे सगळी कोण आहे? हे मेंबर आहे. कम्युनिटी रिप्रेझेंटेटिव्ह हे सगळे कोण आहे? मेंबर्स असणार आहे. आता मी तुम्हाला जस्ट म्हटलो पैसे येणार आहे. पैसे किती भेटणार आहे? फंड भेटतो बरं का. किती? अनटाईड फंड येते त्याला. अनटाईड फंड कोण देतात? NHM, नॅशनल हेल्थ मिशन. किती देतात? 10. किती? एकक दशक शतक. बरोबर आहे. किती? 10,000 रुपये पर इयरला बरं का. पर इयरला ते पण कसे? पर VHNC. म्हणजे आता समजा तुमच्या गावात एक मोठी गाव आहे, तिथे 2 मीटिंग वगैरे होत असेल तर त्याचं किती होणार आहे? प्रत्येक ह्याला 2 म्हणजे प्रत्येक VHSNCला 10,000 रुपये, ते पण प्रत्येक वर्षाला असं येणार आहे. लक्षात आलं? आता मेन काय होत आहे एवढं आपण बघितलं. अजून काय ते झालं? एकच मिनिट. ओके, आपण काय काय बघितलं ह्याच्यामध्ये? कधी? 2017 मध्ये स्टार्ट झालं. स्ट्रेंथिंग करायचं होतं कम्युनिटी पार्टिसिपेशन इन हेल्थ अँड सॅनिटेशन न्यूट्रिशन विलेज लेवलला. चेअरपर्सन लक्षात ठेवा सरपंच आहे. आणि सेक्रेटरी कोण आहे? आशा करता धरता ह्यांनीच आहे. मेंबर CHO, ANM, अंगणवाडी वर्कर आणि पंचायती मेंबर्स, स्कूल टीचर्स, कम्युनिटी रिप्रेझेंटेटिव्ह सगळे असणार आहे. त्याच्यानंतर फंड किती? 10,000 रुपये भेटणार आहे. मीटिंग कधी घेणार आहे? प्रत्येक महिन्याला, वन्स इन अ मंथ तुम्हाला घ्यायलाच पाहिजे. आणि तुम्हाला हे सगळे नोट करून ठेवावं लागतं बरं का. फंक्शन पण लिहून घ्या. त्याची फंक्शन काय? त्याच्यामध्ये आपण काय काय करणार आहे? रिव्ह्यू करणार काय? हेल्थ न्यूट्रिशन. अजून काय? सॅनिटेशन ऍक्टिव्हिटी. लास्ट मीटिंग मध्ये मी म्हटलं होतं तुम्हाला काय? तिथे कचरा काढायला गाडी पाठवा. तुम्ही का नाही पाठवलं? हे सगळं काय करायचं? रिव्ह्यू करायचं याच्यामध्ये. सॅनिटेशन ऍक्टिव्हिटीज. आणि काय म्हणायचं? हे सगळे डिस्कशन करायचं. अजून काय? मी तुम्हाला ब्लिचिंग पावडरचा पैसे दिलतो ब्लिचिंग पावडर आणायला, तुम्ही का नाही दिले? आणले, आणि आणले तर किती आणले ते खर्च दाखवावं लागते. हे सगळं ह्याच्यामध्येच असते बरं का. हे झालं. अजून काय? मॉनिटर मॅटर्नल आणि चाइल्ड हेल्थ. अजून त्याच्यासोबत काय? इम्युनायझेशन. चाइल्ड आलं की पटकन इम्युनायझेशन आला पाहिजे लक्षात. इम्युनायझेशन, वॉटर सप्लाय, हे सगळे आपल्याला मॉनिटर करायचं असतं बरं का. आणि काही प्रॉब्लेम असेल तर आयडेंटिफाय करायचं आणि सॉल्व्ह करायचं. आयडेंटिफाय आणि सॉल्व्ह द लोकल हेल्थ इश्यू. लोकल हेल्थ सोबत न्यूट्रिशन पण लिहून घ्या बरं का. न्यूट्रिशन इश्यू वगैरे काय असेल तर तुम्हाला सॉल्व्ह करायचं आहे या कमिटीमध्ये बसून, मीटिंग वगैरे घेऊन. हे झालं. आणि अजून काय? मॅनेज द अनटाईड फंड. एकदम चांगल्या पद्धतीने मॅनेज करून घ्यायचं. असं की नाही की मॅनेजमेंट ऑफ अनटाईड फंड, असं नाही की सर आम्हाला पैशाची गरजच पडली नाही आम्ही स्वतः केलो, असं पण नाही करायचं आहे. ते 1 वर्ष झालं ना, ते रिमेनिंग पैसे जातात परत येण्याच्या मला. मग 10,000 रुपये यूज करायचे. हे झालं. त्याच्यानंतर अजून काय? होल्ड मोस्टली मीटिंग ठेवायचं. आणि अजून काय? त्याची काय म्हणतो लिहून घ्यायचं. म्हणजे काय? रेकॉर्ड ठेवायचं. मेंटेन रेकॉर्ड्स. हे तुम्हाला काय? एक अकाउंट बनवलेलं असते आशाताईला आणि पंचायती मेंबरला वगैरे. त्याच्यामध्ये 10,000 रुपये येतात. आणि मला वाटते ANM सिस्टर पण त्याच्यासोबत कंपनीमध्ये असतील. ते सगळे त्यांना पैसे येतील बरं का. सगळे 10,000 रुपये तुम्हाला कुठे खर्च करता येते आणि कुठे खर्च करायचे सगळे तुम्हाला डॉक्युमेंटेशन म्हणजे करून ठेवावं लागते. कशामध्ये? VHSNC मध्ये. एवढं लक्षात आलं? ओके, चला आता नेक्स्ट. उत्तर आपलं भेटले का? हु इज द सेक्रेटरी? सरपंच कोण होता? चेअरपर्सन होता.
पर्सन होता एकदम चेअरपर्सन. आणि अशा ताई करता करते होते एकदम उत्तर बरोबर असणार आहे. ए एन मेंबर आहे, अंगणवाडी वर्कर हे पण मेंबर आहे. त्याच्याच बाजून कोण होते, CHO मेंबर असणार आहे. आणि शाळेचे टीचर वगैरे हे सगळे का मेंबर असणार आहे. उत्तर कुठली, बी एकदम उत्तर बरोबर असणार आहे. ओके चला आता नेक्स्ट क्वेश्चन कडे आपण वळूया. काय डायग्राम वगैरे आणले का, हा चला. हे काय, विलेज हेल्थ सॅनिटेशन कमिटी अ टास्क फोर्स ॲट द ग्रॉस रूट्स. ह्याच्यामध्ये काय काय करणार आहे पहिल्यापासून आपण बघू. पहिला नंबरला काय, अंडरटेक द विलेज हेल्थ प्लॅनिंग करायचं. काय, हेल्थ प्लॅनिंग करायचं. आणि मॉनिटर द हेल्थ केअर फॅसिलिटी फॉर द कम्युनिटी. आणि फॅसिलिटी द सर्व्हिस डिलिव्हरी इन द विलेज. आणि ऑर्गनाइज द लोकल कलेक्टिव्ह ॲक्शन फॉर द हेल्थ प्रमोशन. आणि मॉनिटर अँड द फॅसिलिटी द ॲक्सेस ऑफ द एसेन्शियल पब्लिक सर्व्हिसेस. मॅनेज द अनटाईड. बघा विलेज फंड किती येणार, त्यांचे 10,000 रुपये येणार आहे बरं का. ते झालं PHSNC बद्दल. एवढं लक्षात आलं. ओके चला आता नेक्स्ट क्वेश्चन कडे आपण बघूया. नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणते बघा, हायड्रोफोबिया. हायड्रोफोबिया म्हणजे काय, फिअर ऑफ वॉटर. इररॅशनल फिअर. फिअर पण कसे, इररॅशनल फिअर. इररॅशनल फिअर होणार आहे. कशामध्ये, इज अ क्लासिकल साईन ऑफ अ व्हिच डिसीज. कुठल्या डिसीज मध्ये येणार आहे, डेंगू मध्ये का रेबीज मध्ये, टेटनस मध्ये, कोलेरामध्ये, कशामध्ये येतो तुम्हाला काय सांगायचं आहे. हायड्रोफोबिया म्हणजे काय, फिअर ऑफ. हे झालं, हे एस्पेशली कशामध्ये ते होतं का, इथे खाली येतो. हायड्रोफोबिया म्हणजे काय तुमच्या लक्षात आहे काय, फिअर ऑफ. ते पण कसं इररॅशनल लिहून घ्या बरं का तुम्ही. इररॅशनल फिअर. फिअर असत नाही, इररॅशनल फिअर असतं. इररॅशनल फिअर ऑफ. फोबिया म्हणजे काय, इररॅशनल फिअर. हायड्रो म्हणजे काय, हायड्रोजन, वॉटर. ते कशाचे, हायड्रोजनचे आहे. हे स्पेशली काय होते माहिती आहे का, डिफिकल्टी होते. असं नाही की पाणीला म्हणजे पाणी बघून घाबरतंय. हे काय होणार आहे, डिफिकल्टी इन कशामध्ये, स्वॉलोविंग मध्ये म्हणजे गिळताना. स्वॉलोविंग कुठले पण लिक्विड द्या, लिक्विड कशामुळे, ड्यू टू फेन ऑफ, ड्यू टू अरे एकच मिनिट, हे असं का होईल, ड्यू टू पेनफुल स्पाझम वगैरे होतात तिथे. म्हणून काय, हे घाबरतो तिथे. म्हणजे पाणी घेतल्यावर तिथे स्पाझ होणार आणि डिफिकल्टी होणार आणि खूप त्रास होणार पाणी पिताना. म्हणून काय, रेबीजचा पेशंट घाबरतो, इथे मी पाणी पिलं तर मला त्रास होते. म्हणून हे काय, हायड्रोफोबिया असणार आहे. एवढं लक्षात आलं. काय क्लासिफिकेशन काय, क्लासिकल साईन आहे. क्लासिकल साईन आहे कशाची, क्लासिकल साईन ऑफ, मी जस्ट म्हटलं कशाची, रेबीज. रेबीज कशाने येतो बाबा, सगळ्यांना माहिती आहे, रेबीज व्हायरस. रेबीज व्हायरसने येतात बरं का. मी ऑलरेडी पण रेबीज बद्दल सांगितलं, त्याचं वॅक्सिन कशा पद्धतीने घ्यायचं आणि कशा पद्धतीने डिवाइडेड आहे, IM कसे आणि SC कशा पद्धतीने द्यायचं. त्याच्यापेक्षा अगोदर इम्पॉर्टंट काय सांगितलं माहिती आहे का, की 100% प्रिव्हेंटेबल आहे. हे कसं 100% प्रिव्हेंटेबल आहे. पण एकदा सिम्पटम्स आले तर काय, एकदम 100% कसं आहे, फेटल आहे. म्हणजे एकदा सिम्पटम आले ना, म्हणजे समजायचं पेशंट आता वाचणारच नाहीये. ते काय, क्लासिकल साईन ऑफ द रेबीज. एवढं झालं. अजून काय कॅरेक्टरिस्टिक काय काय असू शकतं ह्याचं, हे कशामध्ये, हे ॲनिमल बाईटमुळे येतात बरं का. ॲनिमलमध्ये पण कुठली, स्पेशली डॉगेश बाई. कोण, डॉगेश नको, डॉगेश लिहू आपण, एवढी नाही करायचं. डॉग हे काय, बाईट केल्यावर येणार आहे. एवढं लक्षात आलं. त्याच्यासोबत अजून सिम्पटम्स कुठले कुठले दिसणार आहे, फिवर वगैरे आणलो का मी, राईट. हे काय, फिवर, हेडेक, नोजिया. हे काय, हायड्रोपिया, फिअर ऑफ वॉटर, ॲग्रेशन आणि डिफिकल्टी सोलविंग. हे सगळे काय सिम्पटम्स याच्यामध्ये दिसणार आहेत. ओके चला, अजून काय काय दिलेलं आहे ऑप्शनमध्ये, डेंग्यू दिले. डेंग्यूमध्ये काय होतंय, त्याच्यामध्ये हाय फिवर असते, हाय ग्रेड फिवर, एकदम भयानक फिवर असणार आहे हे सगळं मध्ये. आणि अजून काय असतं डेंग्यूमध्ये, मसल पेन, सिव्हिअर मसल आणि जॉईंट पेन असणार आहे. अजून काय, रॅश येतो आणि ब्लिडिंग असतो थोडी. इथे दिसतं का, ते टॉर्निकेट वगैरे बांधून बघता बघा, ते झालं. हे डेंग्यूबद्दल. डेंग्यू असणार का, नाही. रेबीज तर ऑलरेडी उत्तर आपलं भेटलंय. टिटनस मध्ये काय होतं, मसल रिजिडिटी. त्याच्यामध्ये होणार आहे मसल रिजिडिटी. काय होतो, मसल रिजिडिटी होतो. आणि अजून काय होतं, जॉ आहे ना, एकदम लॉक होतात बरं का, लॉक जॉ. आणि अजून काय म्हणू शकतो, पाच. हे सगळे होतात. कोलर म्हणजे काय, कोलर म्हणजे की पटकन लक्षात यायला पाहिजे, कुठली, वाटरी डायरिया. डायरिया झालं तर काय, एवढं डायरिया झालं तर मग होणार आहे डिहायड्रेशन. हायड्रेशन होणार आहे का, नाही, डिहायड्रेशन. आपलं उत्तर कुठले, एकदम बी म्हणजे रेबीज एकदम बरोबर उत्तर असणार आहे. तुम्हाला मी स्लाइड पण दाखवलं वाटते. ओके चला, आता आपण काय करायचे, नेक्स्ट MCQ कडे आपल्याला जायचं आहे. बघा काय म्हणते नेक्स्ट MCQ, काय म्हणते आपण बघूया. चला, तर प्लॅटफॉर्म आहे बघा. हे काय, एक प्लॅटफॉर्म आहे कशासाठी,
युज्ड फॉर द टेली कन्सल्टेशन. टेली म्हणजे काय, लांब लांब आपल्याला कन्सल्टेशन करायचंय. आणि हे काय, सर्व्हिसेस इन आयुष्मान भारत म्हणजे काय, ABHWC आयुष्मान भारत हेल्थ अँड काय, आयुष्मान भारत आरोग्य आणि क्षेम केंद्र, त्याच्यामध्ये आपल्याला यूज करायचं आहे. कशा पद्धतीने टेली कन्सल्टेशन करायचं आहे. तुम्ही काय करणार, हा सर 1 मिनिट थांबा, मी झूम कॉल करतो तुम्हाला, माझ्या पेशंटला दाखवतो असं असं ह्याला काय झालेलं आहे, म्हणजे एकदम स्पेशालिटी वगैरे दाखवायचं का झूमने कॉल करणार, म्हणजे टेलिकन्सल्टेशन करणार का, ई संजीवनी करणार का, व्हॉट्सअप हेल्थ म्हणून एक ऑप्शन आहे किंवा ॲप आहे त्याच्यामध्ये करणार का, आरोग्य सेतू म्हणून एक ॲप आलं बघा कोविड टाइमला त्याच्यामध्ये करणार. बघा ह्याची उत्तर तुम्हाला द्यायचं आहे. टेलिकन्सल्टेशन म्हणजे पटकन लक्षात यायला पाहिजे बाबा तुम्हाला, काय संजीवनी. संजीवनी लक्षात आहे का, संजीवनी कशावरती नाव ठेवलं माहिती आहे का तुम्हाला, संजीवनी वर्ड तर ऐकलं का नाही तुम्ही, महाभारत मधलं आहे का, नाही हे रामायण मधलं आहे बरं का. रामायण मध्ये जे लक्ष्मणला जे इंजुरी झालेलं असते म्हणजे मारलेलं असतात ना रावणकडे साईडचे, त्यावेळी काय हनुमंतांनी जे ही संजीवनी काय घेऊन येतो, त्याचं नाव असं ठेवलेलं आहे. म्हणजे इमर्जन्सी टाइमला काय मेडिसिन वगैरे देतात बघा, जीव वाचवण्यासाठी ही संजीवनी आहे. हे काय इलेक्ट्रॉनिक आहे, म्हणजे काय तुम्हाला घर बसल्याने हे सगळं भेटणार आहे. ते झालं संजीवनी. जेवढं लक्षात आहे तेवढं सांगितलं बरं का, एवढं पण आपण डिटेलमध्ये अभ्यास नाही केलं रामायणाचं. चला हे संजीवनी, ही संजीवनी बद्दल आपण थोडक्यात बघूया. ती म्हणजे काय इलेक्ट्रॉनिक. संजीवनी काय, आता मी जस्ट म्हटलं हे रामायण बेस्ड आहे, म्हणजे एक नाव ठेवलेलं आहे, एकदम कॉन्सेप्ट बेस्ड. हे झालं, हे कधी लॉन्च झालंय, मेन तर हेच पाहिजे तुम्हाला, कधी लॉन्च पाहिजे आणि ह्याचा मेन उद्देश काय, कोण केलं, बाय मिनिस्ट्री ऑफ हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर. हे झालं म्हणजे गव्हर्नमेंट ऑफ इंडियामध्ये येतं. हे लक्षात ठेवायचं तुम्हाला. पर्पोज कशासाठी आणलं, टू प्रोव्हाइड टेलिमेडिसिन to provide telemedicine services across the all over India. सर्व्हिस अक्रॉस ऑल ओव्हर वर्ल्ड नाही, ऑल ओव्हर इंडिया मध्ये बरं का. हे भारताचं आहे संजीवनी. स्पेशली कशासाठी, जे रिमोट एरिया आहे म्हणजे जे आपल्या कनेक्टिव्हिटीमध्ये नसतात जास्त, रिमोट किंवा रुरल एरियामध्ये ही इम्प्लिमेंटेशन करण्यासाठी काढलेलं आहे. कुठली, ई संजीवनी, इलेक्ट्रॉनिक संजीवनी. म्हणजे काय, जसं हनुमंतने आणून दिलं जे मेडिसिन, आता काय देणार आहे, जे तुम्ही देणार आहे. कोण, समुदाय आरोग्य अधिकार. एवढं झालं ह्याच्याबद्दल. बघा ह्याच्यामध्ये 2 कंपोनंट येते बरं का. कुठे लिहू इथे लिहू तर राहू द्या. ह्याच्यामध्ये 2 कंपोनंट येते. 2 कंपोनंट येते म्हणजे 2 प्रकार आहे ह्याच्यामध्ये, प्रकार नाही कंपोनंट आहे. त्याच्यामध्ये एक येतं ई संजीवनी, एवढंच लिहितं बरं का. त्याच्यामध्ये एक ओपीडी बेस असणार आहे. हे कसं असणार आहे, ओपीडी बेस असणार आहे. ह्याच्यामध्ये कोण, जे पेशंट आणि डॉक्टरचं काय होतंय, त्याच्यामध्ये कन्सल्टेशन होते. कशामध्ये, ई संजीवनी ओपीडी मध्ये. जसं पद्धतीने आपण ओपीडीला जातो बाहेरला, जसं पद्धतीने आपण एक पेशंट समजा, मी पेशंट आहे समजा आणि तुम्हीच डॉक्टर आहे समजा, मी तुमच्याकडे आलो, मी काय आता ओपीडी बेसिसवरती तुम्हाला दाखवायला यायचो, आलो, मग तुम्ही कोण, डॉक्टर आणि पेशंट. ह्यावेळी आपलं काय कन्सल्टेशन असणार आहे. हे झालं की ओपीडी बेस झालं. त्याच्यामध्ये अजून एक असतो ई संजीवनी काय, APHWC. ते काय आयुष्मान भारत हेल्थ अँड आरोग्य. हे बघा प्रत्येकासाठी, जे आपलं इंडियन सिटीजन आहे प्रत्येकासाठी हे काय एक ॲप आहे आपलं ई संजीवनी. आपण डायरेक्ट याच्यामध्ये ओपीडी बेसिस आपण टेलिकन्सल्टेशन करू शकतो. पण ई संजीवनी तुम्हाला एक युजर ID आणि पासवर्ड देणार आहे. म्हणजे तुम्ही ज्यावेळी जॉईन होणार, ज्यावेळी काय करणार तुम्ही, ही मोड कसं असणार आहे, डॉक्टर टू डॉक्टर. आता समजा तुम्ही डॉक्टर आहे समजा, डॉक्टर टू डॉक्टर. एक पेशंट आलं तुमच्याकडे, हा बाबा असं काय सर, मला कुठली तरी एक सिरियस घ्या, कुठली तरी कंडिशन आहे असं तुम्हाला कळे ना, म्हणजे काय एकदम थोडी इंजुरी वगैरे झाले किंवा काहीतरी झालेलं आहे. मग तुम्ही काय करणार, कन्सल्टेशन साठी काय करणार, डॉक्टरना फोन करणार. तुम्ही जे फोन करता बघा, हे काय ई संजीवनी ABHWC ह्या कंपोनंट मध्ये येतात. लक्षात आलं की पेशंट डायरेक्ट फोन करतो आणि हे तुम्ही म्हणजे काय म्हणू शकतो, तुम्ही जे तुमच्या स्पेशलिस्ट डॉक्टरला फोन करून तुम्ही विचारता, बाबा असं कंडिशन सर आमच्याकडे आलेलं आहे, मी काय करू शकतो. हे काय झालं, ई संजीवनी ABHWC झालं. लक्षात आलं. 2 कंपोनंट असतो, एक डायरेक्ट पेशंट बोलतो आणि दुसऱ्यामध्ये डॉक्टर हे करतो, कन्सल्टेशन करून ट्रीटमेंट देणार आहे पेशंटला. जेवढं लक्षात आलं. हे तुम्हाला डेली करायचं असतं बरं का. आम्हाला टार्गेट द्यायचं, हे डेली 5 करायचं. तुम्हाला किती काय माहिती. हे झालं ई संजीवनी बद्दल. त्याच्यामध्ये इम्पॉर्टंट काय, हे युज्ड इन HWC आपलं ह्याच्यामध्ये यूज करणार आहे. ABHWC मध्ये
हे झालं. त्याच्यामध्ये व्हिडिओ आणि अजून काय म्हणू शकतो जे बोलतो ऑडिओ, हे दोन्ही सपोर्टेबल असणार आहे. कन्सल्टेशन असतो आणि अजून काय म्हणू शकतो रेफरल वगैरे करतात. बरं काय, हे कशामध्ये झालं, ई संजीवनी मधलं झालं. ओके, चला ऑप्शन मध्ये काय काय दिलेलं आहे. झूम काय एक ऍप आहे, हे ऍप आहे. ह्याच्यामध्ये आपण काय करतो, व्हिडिओ कॉन्फरन्स करतात. व्हिडिओ कॉन्फरन्स जे लेक्चरर वगैरे जास्त घेतात ना, सगळं झूम वरतीच होतं. हे झालं झूम बद्दल. हे काय ऑफिशियल आहे का, नाही, हे प्रायव्हेट आहे. एकदा आपलं गव्हर्नमेंट बंद पण केलं त्याला झूमला, हे पण झालं. आणि त्याच्यानंतर काय, ई संजीवनी, हे काय एकदम टेली कन्सल्टेशन असणार आहे. हे कशामध्ये असणार आहे, सर्व्हिसेस इन आयुष्यमान भारत आरोग्य आणि क्षेम केंद्रामध्ये सीओचनी करायचं असतं. आणि व्हॉट्सअप हेल्थ असं काय आहे का, नाही, हे नॉट ऑफिशियल. बघा आरोग्य क्षेत्र तुम्हाला पटकन लक्षात आलं पाहिजे. कोण होतं, मला वाटतं अजय देवगणच होतं वाटते. त्यांना काय काय जे मेन जरा म्हणतात बघा, जे आपले ब्रँड अँबॅसेडर असं म्हणतात ना, जे होतं कोण, अजय देवगण. याच्याबद्दल पण आपण थोडे डिस्कस करूया, इम्पॉर्टंट आहे बरं का. आरोग्य सेतू, कोविड तर गेलेलं आहे, ठीक राहू दे. आता आरोग्य सेतू त्याच्याबद्दल तुम्हाला माहिती असायला पाहिजे. आरोग्य सेतू काय, ही एक कोविड-19 मध्ये आलतं. कधी, कोविड-19 मध्ये आलतं, सगळ्यांना माहिती आहे. हे काय करायचं, ट्रॅकिंग करायचं. हे काय ट्रॅकिंग ॲप आहे. हा बाबा तुमच्या शेजारी कोण आहे, कोण कोविड केस वगैरे आहेत का, म्हणजे काय अवेअरनेस करण्यासाठी. कोणी आणलं होतं, पटकन तुम्ही सांगतील, मिनिस्टर ऑफ हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर वाले, नाही, हे आणलं होतं मिनिस्ट्री ऑफ इलेक्ट्रॉनिक्स आणि IT वाले, इलेक्ट्रॉनिक्स आणि IT यांनी आणलं होतं. हे कशासाठी, ट्रॅक करण्यासाठी वगैरे. तुम्हाला लोगो वगैरे दाखवतो. हे आरोग्य सेतूबद्दल झालं. आणि उत्तर आपलं असणार आहे संजीवनी, लक्षात ठेवा बरं का. आता नेक्स्ट मला डायग्राम आणलं मी तुम्हाला दाखवतो. चला, हे काय, मिनिस्ट्री ऑफ हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर, हे कुठलं आपलं ई संजीवनी झालं, डिजिटल इंडिया झालं, नॅशनल हेल्थ मिशन. बघा, फ्री ऑनलाईन टेलिकन्सल्टेशन असणार आहे, सर्व्हिसेस थ्रू द ई संजीवनी OPD प्लॅटफॉर्म. म्हणजे बघा इथे म्हटलं बघा मी, डाउनलोड द ई संजीवनी ऍप्लिकेशन फॉर द अँड्रॉइड प्ले स्टोअर ॲप स्टोअर सगळ्यामध्ये अवेलेबल असणार आहे. आणि हे काय म्हणतं, ऑनलाईन OPD कन्सल्टेशन फ्रॉम स्पेशलिस्ट अँड डॉक्टर्स, जनरल मेडिसिन, पिडियाट्रिक्स आणि OBG, हे तिन्ही पण अवेलेबल आहे. हे झालं, मेंटल हेल्थ पण अवेलेबल असतात बरं का. आणि अजून काय, हे लोगो आहे बरं का, हे लक्षात ठेवा. हे काय लोगो आहे ई संजीवनी बद्दल, हे लक्षात ठेवायचं आहे. आणि इथे कुठलं आहे, हे आरोग्य सेतू बद्दल आहे. राहू द्या, ते जा रे बाबा. हे काय आरोग्य सेतूचं काय लोगो आहे, एक हार्ट दाखवलेलं आहे, इथे येलो कलरने रेड मार्क केलेला आहे. हे काय लिहिलेलं आहे बघा, मै सुरक्षित, हम सुरक्षित, भारत सुरक्षित, हा काय स्लोगन लिहिलेला आहे. त्याच्यामध्ये काय करता येते, प्रोटेक्ट युअर सेल्फ द कम्युनिटी फ्रॉम द कोविड-19 आणि ट्रॅक करता येते. आणि असेस द क्युरेटेड आणि रिलेव्हंट ॲडवायझरी आणि सेल्फ असेसमेंट टेस्ट, इन्फेक्शन मायग्रेशन, हेल्प टू सपोर्ट ॲट अ हँड. हे काय प्रोटेक्ट वन, प्रोटेक्ट ऑल, प्रोटेक्ट इंडिया, हे लक्षात ठेवायचं तुम्हाला. हे काय आरोग्य सेतू, याचा ब्रँड अँबॅसेडर कोण होता म्हटलं मी, अजय देवगण होता त्यावेळी. ओके, एवढं लक्षात आलं. आणि आपल्याला उत्तर पण मी ऑलरेडी सांगितलं आहे ई संजीवनीचं. ओके, चला आता जे रिमेनिंग क्वेश्चन राहिलेले आहे आपण नेक्स्ट क्लासमध्ये आपण डिस्कस करूया. बघा, जे विद्यार्थी फॉर CHO महाराष्ट्र एक्सपिरियन्स आहेत त्यांना काय करायचे, आपलं त्रिशूल सिरीज पण त्याच्यामध्ये आपण CHO महाराष्ट्र स्पेशल एपिसोड चालू आहे, ते पण तुम्हाला बघायचं आहे. त्याच्यामध्ये पण आपण इम्पॉर्टंट टॉपिक कव्हर करतोय बरं का. आणि त्याच्यामधले पण कुठली, जे इमर्जन्सी आणि त्यांनी काय म्हटलेलं आहे, सिनेरिओ बेस्ड किंवा स्किल बेस्ड जे क्वेश्चन आहेत त्याच्यामध्ये आपण मॅक्झिमम कव्हर करत आहात. आणि ब्रह्मास्त्रामध्ये काय आपण थेअरी आणि MCQ बेस्ड जे इम्पॉर्टंट टॉपिक आहे थेअरी आणि सगळे कव्हर करणार आहोत. जे इम्पॉर्टंट त्याच्यापेक्षा काय, जे PYQ आहे, जे लास्ट इयर 2023 मध्ये झालेलं होतं, त्याच्यामधलं डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली तुम्हाला क्वेश्चन येऊ शकतात. हे पण तुम्हाला बघायचे. फक्त किती, 5 एपिसोड अवेलेबल आहे तुमच्यासाठी बरं का. म्हणजे 5 मध्ये ते सगळे झाले, 50 मी डिटेलमध्ये सांगितलेलं आहे. त्याच्यामधलं डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली येऊ शकतात. आणि अजून कोणी पण ऍप्लिकेशन नाही भरलं असेल त्यांनी काय करायचंय, अगोदर हे डिटेलमध्ये बघायचं बाबा, काय काय सॅलरी, पोस्ट, एज, काय काय क्रायटेरिया लागते हे बघायचं. आणि डॉक्युमेंट्स वगैरे. त्याच्यानंतर कशा पद्धतीने फॉर्म भरायचं हे पण व्हिडिओ अवेलेबल आहे, तुम्ही बघून ऍप्लिकेशन करू शकता. लास्ट तारीख आहे 4/12/2025. ओके, चला मग आपण काय करायचंय, शेवटला तुम्हाला करायचं आहे लाईक आणि कॉमेंटमध्ये द्यायचं आहे तुम्हाला फीडबॅक आणि क्वेरी. तुम्हाला काय क्वेरी वगैरे असेल तर द्यायचं आहे. आणि तुमचा मित्रमैत्रिणी कोणी असेल CHO साठी तयारी करत असो किंवा DMER DHS साठी तयारी करत असेल तर त्यांना काय करायचं आहे, आपले जे चॅनल आहे महाराष्ट्र नर्सिंग ऑफिसर्स, ही त्यांना रेफर करायचं आहे. त्याच्यासोबत करायचं सबस्क्राईब आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. कारण काय, त्यावेळी व्हिडिओ येतील तुम्हाला काय नोटिफिकेशन येणार आहे. मग आपण काय
हे सीएचओ टार्गेट सिरीज नंतर आता आपण त्रिशिरा सिरीजमध्ये लगेचच आपण लवकर भेटूया. तेपर्यंत अभ्यास करत राहा आणि पॉझिटिव्ह माइंड आपल्याकडे ठेवायचं. असं नाही बाबा मी एवढं अभ्यास करून सुद्धा मला मार्क्स येत नाही. बघा मी जे लास्ट मी एका क्लासमध्ये म्हटलं होतं बाबा कशा पद्धतीने स्ट्रॅटेजी ठेवायचं. तुम्हाला मिनिमम बरं का डेली मिनिमम 100 MCQ तुम्हाला सॉल्व्ह करायचंच आहे. कशा पद्धतीने ऑफलाईन बुक घ्यायचं, कुठली पण बुक घ्या. MCQ करताना तुम्ही कुठली पण बुक रेफर केलं तरी चालेल, पण थेअरी तुम्ही एका ठिकाणीच वाचा बरं का. हे झालं ह्याच्याबद्दल. आणि कशा पद्धतीने मी जसं सांगितलं होतं 1, 2 असं नंबरिंग करायचं आणि इकडे 11, 21 ह्या पद्धतीने तुम्हाला काय MCQ द्यायचं आहे आणि त्याचं असेसमेंट करायचं आहे. 100 पैकी मला किती पडले बाबा, आता समजा 60 पडले, मग नेक्स्ट वेळी तुम्हाला 61 पडलं पाहिजे. म्हणजे काय तुमचं अभ्यास चांगला आहे बाबा, म्हणजे काय सेल्फ रिव्ह्यू करायचा आहे तुम्हाला. ओके, एवढं लक्षात आलं. सतत अभ्यास करत राहायचं आहे. सेल्फ मोटिवेशन तुमचं तुम्ही ठेवायचं आहे. असं नाही की बाबा मी सांगतो आणि अभ्यास करता. कारण तुम्हाला ड्युटी म्हणजे जॉब पाहिजे आणि तुम्ही कष्ट करूनच मिळणार. ते कष्ट केल्यावरच मिळणार आहे. असं नाही की बाबा मी कुठली पण टिक करून येतो आणि पास होतो, असं होणार नाहीये. सतत अभ्यास करा आणि काही क्वेरी असेल तर तुम्ही कोणाला म्हणजे आपले जे ॲडमिन आहे कोणाला पण तुम्ही कधी पण विचारू शकता. ओके, तेपर्यंत मग आपण लवकरच भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.